पाहू शकता गण्यावळूच्या कालवडे आहेत. हे अशा प्रकारच्या कालवडे आहेत. नाकाडाला पाहू शकता मांडग्याळ खाणीवर गेलेली कालवड आहे. म्हणजे काय आता मारायचं नाही कालवड काय काय समज अगदी शांत स्वभावाचं कालवड. दोन्ही पण कालवड आहेत. विक्रीसाठी आहे आता आपल्याकडे. कोणती? ही विक्रीसाठी आहे आपल्याला. ही विक्रीसाठी राधा. तिचं नाव राधा ठेवलंय. गण्याची कालवड आहे त्या वळूची. गण्या बैलाची कालवड सिद्धापूर वंशावळ. सिद्धापूर वंशावळीची कालवड आहे. गण्या बैलाचीच कालवड. ही पण गण्या बैलाचीच गण्या आहे. बैलाचीच कालवड. हिचं वय काय झालं आता? तिचं वय आता नाही म्हटलं तर एक 6 महिन्याचं 6-7 महिन्याचं कालवड आहे. 6-7 महिन्याची कालवड झाली. 7 महिन्याचं कालवड आहे. कुठं कासात आता ही करते काय करते वट काय करायचं भानगड नाही. काय म्हणताय कालवडीचं काय किंमत? काय कालवडीचं आम्ही 60,000 रुपये सांगितले. 60,000 रुपये. असं कुठं कासात हात घालू दे आता मुंडका घालू दे आता काय बी करू. नाही कालवडीची आई कुठली होती काय? कालवडीची आई इथंच आहे आपला. ती कालवडीचं आई म्हटलं तर आमचा निकम म्हणून एक बैल होता. निकम म्हणून त्यांच्या घरच्या बैलाचं ते निकम वंशावळीचं बैलाचं त्याचं आई होतं. मग त्याच्या आईला कांबळा कमी तोंड असं कोरीवर. आई कसली होती? पांढरी होती का कोशीच होती? पांढरी होती थोडी झुळूक मांडीला तेवढा कोस आहे. मग हे बैलाचं वाण घेतलं. ही बघा तोंडावर सगळं बैलाचं आहे. बैलाची ठिपके आहेत. 60,000 रुपये सांगितले. 60,000 रुपये किंमत सांगितली. व्यवहारात कमी जास्त होतील. काय कमी जास्त होईल व्यवहारात. नाव पत्ता सांगा आपलं. माझं नाव केशव महादेव माळी. हा. राहणार माडगाळ. तालुका जत जिल्हा सांगली. उमदी रस्त्याला आपलं घर आहे. 2.5 किलोमीटर अंतरावर माडगाळ पासून 2.5 किलोमीटर येतोय. उमदी पासून म्हटलं तर एक 25 किलोमीटर येतोय. मोबाईल नंबर 7498 62 21 70. ओके. ज्यांना कोणाला अशा जातीवंत कालवडे हवे असतील त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा. अशा प्रकारच्या कालवडे आहेत. प्रत्यक्ष येऊन पहा. हिला बट्टा भवरा अजिबात नाही ना, सुळी वगैरे पाहू शकता. पाठीवचा भवरा जाग्यावर आहे. अशा प्रकारे 2 कालवडे आहेत. पाहू शकता मांडग्याळ मधला हा मांडग्याळ जातीचा मांडग्याळ मेंढ्यांसारखं नागपुडी वक्र असणारा हा खोंड आहे. पाहू शकता मांडग्याळ लाईन मधला. घटप्रभा चॅम्पियन झालेली जी आदत कालवड होती तिचा भाव आहे हा सख्खा. आणि खूप उचपुरी लांबलचक कालवड होती ही. मांडग्याळ लाईन ही खुराला मजबूत येते, शरीराला घट्ट येते. मारानात ऊन वारा पावसात निरपून निघलेली निघते. पाहू शकता अशा प्रकारची सुंदर देखणी लाईन आहे. मालक नाव सांगा. माझं नाव केशव महादेव माळी. मग गाव माडगाळ. हां. तालुका जत जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 7498 62 21 70. दुसरा एक नंबर आहे 7745 03 61 66. ह्याचं वय किती झालं खोंडाचं आज? ह्याचं वय आता सध्या नाही म्हटलं तर एक 36 महिन्याचं वासरू आहे. 36 महिन्याचं वासरू आहे. मग ह्याचं आई आपल्याकडे भरवायला आलं होतं. ह्याच्याकडून आता भरवाय सुरुवात केलाय का? 2 दाती झाले भरवायला चालू केलं. एक नाही म्हटलं तर एक 50 वर काय गाभ वाटले. 50 गाई भरले ते गाभ आहेत. गाभ वाटले. ह्याचं वासरू पडले का एखादं कुठं? अजून पडलं नाही. पडलं 2 दाती झाले आता चालू केलं गाईला. हा. मग आता अजून 1 वर्षाने वासरू चालू. 1 वर्षाने वासरं चालू होतील. गाय भरवाय किती घेताय? 2,500 रुपये घेतोय ह्याचं. ह्याचं 2,500. आणि गण्याचं काय आहे ती 2,000 घेतोय. बघून घेतोय त्याचं काय नाही. म्हणजे ह्याचे 2,000 रुपये घेताय. रिझल्ट आहे तरी पण बघून घेतोय आपण. हा. मग ह्याचं काय आहे की 2,500 रुपये दर घेतोय. ह्याचे 2,500 रुपये घेताय. काय लांबचा असतो की जवळचा असतो 2,500 रुपये घेतो. ह्याच्या वंशावळीची माहिती द्या ना थोडी. ह्याचा वडील आपल्याकडे होता सोन्या म्हणून. वडील सोन्या म्हणून होतं. आपल्याकडे होतं. त्याचा रिझल्ट तुम्ही घटाप्रमामध्ये बघितला असेल. हा. मग त्याच्या वडिलाकडनं एक 150 गाय गाभ घेतला होता. म्हणजे ह्याच्या वडिलाकडून 150 गाई गाभ गेलत्या. 150 गायांमध्ये ही एक वासरू आणि एक ती कालवड 1,20,000 ही गण्या बैलाचं एक वासरू विकलं बघा. त्याचा आई एक 1.5 लाखाला मागत होता पृथ्वीराज फुटवड. मग ती सोडून ती सावळगीचं एक कालवड पडलं 150 गायामध्ये. मग आणि असं त्याचं पडले वासरू भरपूर पडले त्याचे. 150 मध्ये एक नाही म्हटलं तर एक 40-50 वासरू चांगले पडले. मग त्याच्यामुळे ती वंशावळ रिझल्ट चांगला आहे म्हणून आम्ही ही वासरू धरले. त्या सोन्याची वंशावळ काय होती सांगू शकताल पाठीमागची? सोन्याचा वडील
ही मेजरचा वडील सोन्या, हा सोन्याचा वडील सावळ्या आमच्याच घरात होता. हा मग सावळ्याचा वडील संक बागळे सावकारकडे होता. संख बागेळी सावकारांकडे. चंद्रशेखर गिरिमला बागळे यांच्याकडे होता. कसल्या कलरचा होता तो? हीच वाण होता. हाच वाहन होता. आणि हीच होता बैल रागाट होता. चित्राकोसा. हा बैलाला असं कोण तर वैरण घालायला समोर गेला हा. तर बैल असा कापडा धरून समोरचा माणूस कापडा धरून थोडं बाहेर पायाखाली घेतो. हा हा थोडा राग होता बैलाला. हा 4 कासर होतं बैलाला 4 कासर होतं. तेव्हा बी बैलाला असा माणसाचा संपर्क नव्हता. हा वैरण पाणी टाकायचं म्हटलं तर आकडा टाकूनच ही करायचं, आकडा टाकूनच वैरण आलं. मग ती लई मारायला येणार म्हणून ना बागळे सावकार काय म्हटलं की बैल आम्ही ठेवत नाही, ती इकतो बैल म्हटलं. इकतो म्हटल्यावर ती देवनार दुधाळला दिला बैल. देवना चे दुधाळ. हा राजाराम दुधाळ. राजाराम दुधाळ यांना द्या. दुधाळाला बैल दिला. त्यांच्याकडनं साठी करून एक बैल आणला. पाय मोडका बैल होता. हा बैल आणला. ती बैल थोडे दिवस चालवला. ह्याचा आजोबा देवनार दुधाळकडे गेला. हा. देवनार दुधाळकडे 50 काय 100 काय लावलं. हा त्याच्यात बी काय तर मारहाण केल्यामुळे त्यानं ती झुंजीला दिला बैल. झुंजीला दिला. हा गोव्याला गेला बैल. गोव्याला दिला. गोव्याला गेले. तिथं पुढे त्याचं पिढी संपलं. पिढी संपली. पिढी संपलं. मग पिढी संपल्यावर मग काय मग त्याचा वंशावळी म्हटलं तर सावळ्या आम्ही धरला. इथं गोंधळेवाडीत वासरू जन्मलं होतं. हा ह्याचा आजोबा गोंधळेवाडीत जन्मलं होतं. गोंधळेवाडीचं वकील आहे. हा त्या सावळ्याचं आईचं फोटो बी आपल्याकडे आहे. आई बी अजून हयात आहे. मग ती वासरू आम्ही 80,000ला घेतलं होतं. मालक देत नाही म्हणतो. एकदम खराब होतं. ह्या कालवड किती बारीक म्हणजे ह्याची आजी. ह्याची आजी हा खराब होता. ती कुठल्या लाईनचं आहे त्याचं आजी आम्हाला माहिती हा नाही. खरं वडील काय आहे ती आम्ही सगळं तुम्हाला डिटेल देतो. हा मग ती घेतल्यानंतर थोडे दिवस गेल्यावरती गुरावर चालू केला. त्याला बैलाला थोडा करंट कमी होतं. बैल मारायला येत होता. मग गुरावर चढायला बैल चढत नव्हता. थोडं पॉवर कमी होतं. मग 30 गाय लावल्या त्याच्याकडनं. 30 गाय लावल्या. 30 गायामध्ये एक सोन्या जन्मला. त्याच्यावर आणि 2-4 कालवडी जन्मला. तसं असं जन्मलं. सोन्याचं ती वासरू मापाला मोठं होतं. वासरू मापाला मोठं होता. ही बापू धड असं. मग आपला मारुती हक्के व्यापारी होता. मग हुलजान ती संजू पुजारी असं एक 5-6 लोक जाऊन बघितलं वासरू सावळ्याला आपल्या सोन्याला. मग बघितल्यानंतर ती म्हटलं कल्लाप मामा तुमच्या बैलाचं आमच्या चुलत्याला म्हटलं. आमच्या चुलत्याचं नाव कल्लाप्पा निलाप्पा जत्ती राहणार माडगाळा. मग त्यांना म्हटलं की कल्लाप मामा तुमच्या आपल्या सावळ्या बैलाचं एक वासरू आहे तिथं बसू पुजारी म्हणून त्याचं नाव आहे. सोन्या. हा ती बसू पुजारी म्हणून नाव आहे. त्यांच्याकडे तुमच्या बैलाचं एक वासरू आहे. ती जाऊन बघा म्हटल्यावर आमचं आता काय गेलं बघ भाऊ. ती भाऊ आणि आमचं चुलता दोघं जाऊन ती वासरू बघितल्यावर वासरूला महागात थोडं दिष्टी होणं पाय बाद झालं. राजावानी थोडं नकळत अगदी थोडं होतं. त्याला काय लंगड्याचा प्रॉब्लेम नव्हता, काय नव्हतं, लवत बी नव्हतं, पाय थोडं अगदी होतं. मग ती व्यापारी काय घेऊन विकणार असते आणि ती काय गालबोट लावते म्हणून ती वासरू जातीला चांगलं होते म्हणून घेतला. सोन्या घेतल्यावरती इथं आणून बांधलं होतं. ते पलीकडे बाजू असलं कोड होतं गाई गाडीचं बांधलं होतं. त्या बांधल्यावरती त्या कोड्याला सुटून गेला. गुजर होतं वासरू. मेंढरात ही केलं होतं, खराब होतं. सुटून गेल्यावरती पायाला लागून घेतलं. कोडा बडवत घेऊन पाय पूर्ण नाश केला. मग पुढं लंगडायला चालू केला. डॉक्टर गोळ्या औषध सगळं केलं. सगळं काय आहे ती केलं. बैल दुसरा झाल्यावर लंगडायचं ती गोळ्या औषध चालू असताना लंगडायचं बंद होत होता. गोळ्या संपलं लंगडायला चालू होत होता. मग ती काय आहे ती थोडे दिवस ठेवल्यावर गुरा यायला चालू झालं. गुरावर चढीना बैल दुख होतं ना अजून पायात. गुरावर चढण्यावर पॉवरच कमी आहे म्हटलं. बैल गुरावर लागायलाच कमी आहे. बैल इकू म्हटल्यावर ती एक बी गाई गाप घातला नाही आमच्यात. मग ती इकलं. पुन्हा इकडे कागनळ डिपुटी शिंगोड का सोन्या कागनळ डिपुटीला इकल्यावर त्यांच्यात गेला एक कांगनेरी ह्यांना मेडेदार यांना दिला धर्मो मेडेदार मुलाचं नाव कांगनेरी. त्यांना दिल्यावर मग ती तिथं काय आहे त्याने एक 8 का काय तर गाय लावला. त्याच्यातलं एक गाई लावलेला व्हिडिओ काढून आम्हाला पाठवला. आम्ही म्हटलं बैल चांगला झाला, चालू झालंय. आई शेतकरी तुम्ही बी गरीब माणूस आहे. बैल चांगला आहे, जातीला चांगला आहे, इकू नका बैल म्हटलं. इकू नका म्हटल्यावर मग 8 दिवस गेला. परत पुढं मी बैल देणार आहे म्हटलं. मग कितीला देतोय या की थोडं आम्ही बोलूया म्हटल्यावर तरी बी किती देतोय. 1.5 लाख सांगितलं किंमत. सांगायला 1.5 लाख सांगितलं. मग 1.5 लाख सांगितल्यावर मग तसं असं व्यवहार करू ना. मग 1,30,000ला बैल हितच मोबाईलवर ठरलं. चुलता मी रानात काम करून आलो. झुंजळपसून काम करून आल्यावर ती वासरू काका बैल घ्यायचं तर 30 बैल घ्यायचं. सोन्या बैल घ्यायचंच म्हटल्यावर मग तिथं जाऊन काय ती घेतल्यावर ती म्हणजे ती आहे त्याचं नाव भिवर्गी सोमनाथ म्हणून आहे. त्याला बैल इकलं होतं. मेडेदारचा वडील कागनेर डिपुटी
त्याला बैल इकलं होतं. इकल्यावर मग ती आता काय तर करून ही एक व्यवहार कॅन्सल कर. मग ती धर्म मेटेदारचा वडील म्हटलं की कागणारी बसू, त्याला म्हटलं की आम्ही कॅन्सल करतो. मग 1,30,000 देऊन दुसऱ्या दिवशी बैल घरी आणला. कोरोना होता, अगदी गुर लावायचं रंग होतं. बैल कोरोना चालू झाला होता. कोरोना बरोबर. यात्रा नाही काय बाजार नाही, बंद झाला. 150 गाय लावला. 150 गायामध्ये ही एक पट्टी आम्हाला जन्मला. मग ही पट्ट्या जन्मला इथं. ही कुठं जन्मला? सलमडीमध्ये कांबळे मेजर म्हणायची फार्ट मध्ये घर आहे. कांबळे मेजरच्या घरी जन्मला. गाई काय साधारण होता, पण जातीचं गाई जातीचं होतं. आपलं माडगाव खाणीतलंच गाई होतं. मग ही जन्मला 3 महिन्याचं वासरू होतं. मग 3 महिन्याचं वासरू होतं. ही देतो काय मेजर म्हटलं अजून दूध देता येईल, अजून 1 महिना जाऊ दे, मला सांगतो म्हटलं. मग ह्याच्यात गेरडेचं माणूस नाही बघून गेलं. वासरू बघून गेलं तर ती गेरडी माणूस काय म्हटलं की वासरू बिला निवडतोय तर तुम्ही सांभाळा चांगला म्हटलं. सांभाळा म्हटल्यावर ती घेतल्यावर मग ती आम्ही तिथं जाऊन बघितल्यावर वासरू द्या मेजर आम्हाला, आणि बैलच करतो म्हटलं. बैल करतो म्हटल्यावर मग त्यांना हबकून 50,000ला वासरू घेतला. घेतलेल्या दिवशीच त्या दिवशी संजीव पूजन हुलजयंती झाला. संजीव पूजन काय म्हटलं, एवढा बैल मी रोज घेतोय तर ही पान आम्हाला कुठं घावला नाही म्हटलं. महाराष्ट्र कर्नाटकात आम्ही व्यापारी सुप्रसिद्ध व्यापारी, तर ही पान आम्हाला कुठं भेटलं नाही, ही नाक कुठं भेटला नाही म्हटलं. मग त्याच्यामुळे आम्ही ही वासरू घेतलं, घेऊन दूध बीज चारून. मग आता काय दुसरा झालं, आता गायीवर चालू आहे. मग याचं वय आता नाही म्हटलं तर 36 महिने वय आहे. पाहू शकता अशा प्रकारची हे जे वंशावळ आहे. आणि खुराला किती मजबूत आहेत बघा, हरणासारखे खूर आहेत त्याचे, एकदम सरळ नाजूक नखे आहेत आणि मेट्याला मजबूत आहेत. चौकाला पाहू शकता. रेस शर्यतीसाठी लागणाऱ्या खोंडांची पैदास करायला चांगलं आहे. सुंदर आखीव देखणं आहे. नादिक व छंदिस्त आवडीच्या लोकांनी आवर्जून हे खोंड येऊन बघावेत, भेट द्यावी. गाय माजाव येण्याआधी खोंड पाहून निवडून ठेवावे, कारण वेळेप्रसंगी तुम्ही निवडलेला खोंड जर तुम्हाला तुमच्या घरच्या कामाने नाही जाता आलं तर जेणेकरून तुम्हाला आसपासचा, तुमच्या घराच्या आसपासचा किंवा एखादा घरपोच डिलिव्हरी देणारे, घरपोच सेवा देणारे एखादा खोंड बोलवून असं 2-3 प्रकारचे खोंड निवडून ठेवले ना तुमच्या सोयीची पडेल. चांगली वंशावळीची ब्रीडिंग होईल, 2 पैसे होतील आणि चांगली वंशावळ तयार होईल. इंजेक्शन शक्यतो भरण्याचं टाळा. होता होईल एवढं नैसर्गिकरित्या वळूकडूनच करा. आपल्याकडे वळू उपलब्ध आहेत. वळू मालकांना एवढं काही उत्पन्न नसतंय, पण त्यांच्याकडे एक कला असते, त्यांना त्याच्यात आवड असते, ते जाणकार असतात, त्यातले ते दर्दी असतात त्या वळूमधले, त्याच्यामुळे ते वळू सांभाळत असतात. असं काही नाही की प्रत्येक वळूकडं 5-6 गायी रोज येतात. कवचित वळू भरपूर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोलापूर, सांगली, चडचण, विजापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस भरपूर वळू आहेत. त्याच्यामुळे शक्यतो गायी नैसर्गिकरित्या वळूकडूनच करा. इंजेक्शन भरू नका. किंवा बरेचसे लोक जे गायीला नैसर्गिकरित्या इंजेक्शन गिर गाईचं करतायत किंवा जर्शीचं करतायत, असं काही करू नका. थोडं 2 पैसे खर्च होतील, परंतु चांगली ब्रीडिंग करा, चांगल्या वंशावळीची पैदास करा व वळू मालकांना त्यांचा वळू पाळल्याचा अभिमान वाटेल आणि त्यांना काहीतरी आपण चांगलं समाजासाठी केलं किंवा समाजात काहीतरी चांगलं निर्माण केलं असा त्यांना अभिमान वाटेल. असं काहीतरी चांगलं करा व वळू मालकांना प्रोत्साहन द्या. जास्तीत जास्त गायी नैसर्गिकरित्या हे चांगल्या वळूकडून करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मालक. मालक मोबाईल नंबर एकदा सांगा. मोबाईल नंबर घ्या 7498 62 21 70. मग अनेक नंबर आहे 77 45 03 61 66. इकडे करता का तोंड इकडे करा.